नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही आज ऐकणार आहात ज्योती कानेटकर यांच्या उत्क्रांती या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, ज्योती कानेटकर लिखित संस्कृती. एखाद्या संस्कृतीला जेव्हा कीड लागते तेव्हा त्या समाजातले स्त्री पुरुष संबंध कमकुवत होतात. त्यांना संभावितपणाचा वास येऊ लागतो. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात लिहिलेल्या मेघदूतात प्रकट होणारी स्त्रीत्वाची ताकद, ती आत्मसात करून मान्य करण्याची त्या काळच्या पुरुषातली प्रवृत्ती आपल्या समाजात दिसते. त्यानंतर मात्र जाणवते ती स्त्रीची वाढत जाणारी घुसमट. हिंदी परित्यक्ता समाज केंद्राच्या भाषणाची तिची तयारी चालू होती. लिहिता लिहिता तिच्या मनात आलं की आपणही परित्यक्ताच. पण तसं नाही. आपणच वेदचा त्याग केलाय, तोच परित्यक्त. एखादं लग्न, एखादा संसार फिसकटण्याचा क्षण कोणता, नेमकं कसं सांगणार? मागे एकदा उमानं तिला म्हटलं होतं, रेश्मा, संसारात जेव्हा शब्द संपतात तेव्हा खरी काळजी वाटायची वेळ आलेली असते. शब्द संपले की एका तऱ्हेनं ती लग्न संपल्याची नांदीच असते. म्हणूनच की काय, उमा परेशचं कायम वाजत आलं होतं. त्याचा आजही विचार केला की तिला हसू येई. प्रत्येक गोष्टीवरून वादविवाद, आकांड तांडव. पण तरीही आज ते एकत्र होते. तिचं आणि वेदचं तसं नव्हतं. उमा आणि रेश्मा बरोबरीच्या, कॉलेजमध्ये एकत्र. पुढे उमा समाजशास्त्राकडे वळली आणि रेश्मा इंग्रजीकडे. दोघींचेही प्रेमविवाह झाले. त्या काळी तरी कॉलेजात गाजलेलेच म्हणायला हवे. परेश, वेद हेही एकमेकांचे मित्र, त्यामुळे चौघांच्या मधली देवाणघेवाण, भेटीगाठी कॉलेजनंतरही चालू राहिल्या. त्या मैत्रीच्या चौकटीची रेश्माला नेहमी सोबत वाटे. मुलं झाल्यावर त्यांच्या संगोपनाच्या बाबतीत सुद्धा त्यांचं मतैक्य झालं. त्यांनी विचारपूर्वक पालकत्व केलं. त्या अनुषंगानं दोघींनी ठरवलं की मुलांना नेता येईल अशा पार्ट्यांना जायचं. स्तनपानावर चर्चा करून स्वतःच्या बाबतीत तरी बिनदिक्कत स्तनपानावर भर दिला. आपापल्या संसारात घडणाऱ्या घटनांकडे त्यावेळी त्यांनी सजगतेनं बघण्याचा प्रयत्न केला. विशीत तिशीत अशा बाबतीत खूप हुरूप असतो. संसारात होणाऱ्या प्रत्येक लहान सहान घडामोडींबाबत त्या वारंवार एकमेकींशी बोलत त्यावरून त्यांचा काथ्याकूट चाले. प्रत्येक घटनेच्या तळाशी खरा कुठला प्रश्न दाडलाय हे शोधायचा त्यांचा प्रयत्न असे. एखादी दिशा सापडली की त्यातून कुठला मार्ग सापडतो हे पाहणं त्यांना जरुरीचं वाटे. पण आयुष्य काही कायम एकाच पातळीवर चालत नाही. जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी कळत नकळत त्या दोघींची वाढ त्यांच्या त्यांच्या परिस्थितीप्रमाणे वेगवेगळ्या दिशांनी होऊ लागली. उमा घरची गर्भश्रीमंत, परेशही सुखवस्तू. त्या मानानं रेश्मा आणि वेद हे मध्यम परिस्थितीतले. त्यातून वेद एकुलता एक म्हणजे कौटुंबिक जबाबदारी आली. वेदच्या मूळच्या हलक्या फुलक्या स्वभावाला हे ओझं मानवेना. त्याला वाटायचं आईवडिलांचं ते माझंच. त्याचे धंद्याशी खेळ चालत. यश फारसं येत नसे. नुसतं डोकं असून चालत नाही, त्याच्या जोडीला दोनाचे चार करण्याची जाण हवी हे त्याच्या गावीही नव्हतं. आईवडील मध्यम परिस्थितीतले, नोकरदार वर्गातले. त्यांच्याकडची गंगाजळी सगळ्यांना पुरण्यासारखी नव्हती. वेदच्या धंद्यातल्या अपयशामुळे त्या दोघांची आर्थिक जबाबदारी थोडीशीही जरी कधी अंगावर आली तरी त्यांना ते मुळीच चालत नसे. सुरुवातीला ठीक असलेले त्याचे आईवडील पुढे बिथरायला लागले. वेदला समज द्यायच्याऐवजी त्याच्यावरचा राग रेश्मावर उतरायला लागला. लग्नाच्या वेळेला रेश्मा खुश होती.
4 माणसात वाढलेली असल्यानं तिला खात्री होती की प्रेमाने आणि प्रयत्नांनी ती वेदच्या आईवडिलांना आपलंसं करू शकेल. लहानपणीच वडील गेलेली रेश्मा आजोळी वाढली होती. स्वतःच्या घरकुलाची भूक अर्धवट राहिलेली होती. सासऱ्यांच्या रूपानं पुन्हा एकदा वडिलांचं छत्र मिळेल असं वाटणाऱ्या रेश्माला प्रत्यक्षात वेगळ्याच सत्याला सामोरं जावं लागलं. रेश्माची ही गरज सासऱ्यांच्या गावीही नव्हती. त्यांना स्वकष्टानं वर येऊन कमवून मोठं झाल्याचा गर्व होता. ते घरात सुद्धा ऑफिसमध्ये असल्याच्या ताठ्यानं वागत. रेश्माशीही ते औपचारिक अंतर ठेवून असत. सासूबाईंनीही रेश्माला कधी स्वीकारलंच नाही. सुरुवातीला त्याचं कारण रेश्माला कळत नसे. तिच्या प्रत्येक प्रयत्नावर सासूबाईंच्या तुटक वागणुकीनं विरजण पडत गेलं. रेश्मा त्यांच्याहून दिसायला उजवी म्हणून, वेदच्या आयुष्यात ती आल्यावर त्यांचं महत्त्व कमी झालं म्हणून त्यांच्यात जी तेढ निर्माण झाली ती पुढे वाढतच गेली. रेश्मानं त्यांच्या कालानं घेऊन बघितलं, पण तिच्या पदरी निराशाच पडली. एक दिवस तिने मोहरा बदलला. तिच्या सासूबाई स्वतःचं कपाट लावत बसल्या होत्या. तिथे ती जाऊन बसली आणि म्हणाली, आई. त्या काहीही न बोलता ब्लाऊजच्या घड्या घालत राहिल्या. तिनेच बोलणं पुढे रेटलं. आई, अहो माझं काही चुकतंय का? तुम्ही नेहमी माझ्याशी रागानं का वागता? मला तुम्ही आईच्या ठिकाणी आहात. माझी फार इच्छा आहे आपण सर्वांनी मिळून मिसळून आनंदानं राहावं. पण काही केलं तरी, कसंही वागलं तरी आबांना आणि तुम्हाला ते पटत नाही. काय करू मी? सासूबाई एकदम उसळून म्हणाल्या होत्या, हे बघ रेश्मा, मला मानभावीपणाची मनस्वी चीड आहे. तेव्हा ही सोंग बंद कर. शेवटी आई ती आई आणि सासू ती सासू. हां, वेदला तुझ्याहून कितीतरी सुंदर श्रीमंत मुली सांगून आल्या, पण त्यांनी डोक्यात घेतलं तुझ्याशी लग्न करायचं. आम्ही काही बोललो नाही. आज घरात ही अशी ओढाताण. श्रीमंत सून मिळाली असती तर झालं असतं का असं? साप चावल्यासारखी रेश्मा बाजूला झाली. यांच्या मनात असले विचार चालू असतात. वेदचे धंद्यातले प्रयोग चालत नव्हते ही काय तिची चूक होती? ती तर सर्वतोपरी प्रयत्न करतच होती. घरात जमेल तेवढी काटकसर करतच होती. पण 4 माणसांचं घर त्या हिशेबानंच चालणार ना. बरं, कामवाल्या बायका मांडतात तशी दररोजची ही लढाई चव्हाट्यावर मांडणंही शक्य नव्हतं. रेश्माला हे असं राहणं म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. आणि संसारात रीतभात, शेजार पाजार, येणारा जाणारा, पै पाहुणा सगळंच सांभाळावं लागत होतं. रेश्मानं वेदला समजावण्याचा प्रयत्न केला. वेद, तुझ्या आईवडिलांची अपेक्षा आहे की आपण घर सांभाळावं. तुझे धंद्याचे 3-4 प्रयोग झाले, आता जरा नोकरीचं बघ ना. एकदा का कर्जाचा डोंगर चढला की मग कठीण जाईल रे. त्यावर वेदनं थैमान घातलं होतं. रे बघ, माझं जगण्याचं स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही. माझा पिंड सृजनशील आहे, त्याला नोकरीच्या बंधनात जखडणं मला परवडण्यासारखं नाही आहे. अगं, मी एकुलता एक तर आहे. नाहीतरी आहे ते कोणाकडं जाणार आहे? तू मला पुन्हा कटकट करायची नाही. माझ्या वाटेनं मी चालणार आहे, तुझं तू ठरव. कॉलेजमध्ये आपल्यावर मोहिनी घालणारा तो हाच का, असा प्रश्न रेश्माला पडला तरी तिने प्रयत्न केला. अरे पण मी काय करू? कुणाकडे बघू? घरचे खर्च अपरिहार्य आहेत. तुझ्या आईवडिलांचे विचार एकीकडे, तुझे दुसरीकडे. त्यांनी कमावलेल्यावर त्यांचा हक्क आहे. आपण त्याच्यावर अधिकार नाही ना सांगू शकत. तुम्हा लोकांच्या मध्ये माझी मात्र भरडपट्टी होतीये आणि तुम्हा तिघांच्या मध्ये माझी. रेश्मा बघत राहिली. हा चक्क तिला आपल्या आईवडिलांच्या पंक्तीला नेऊन बसवत होता.
त्यांना ती कधीच आपली वाटली नव्हती. अखेर मी कुणाची, तिचं डोकं विचार करून भणभणायला लागलं. आठवत होतं तेव्हापासून आपल्या घरकुलाचं तिचं एक स्वप्न होतं. त्यात सर्वांशी सलोख्याचे संबंध होते, हास्याचे तुषार होते, दुखल्या खोपल्याची जाण होती, नात्याचे रेशीम बंद होते. काम करायची, कष्ट उपसायची तिची तयारी होती, पण अखेर त्या घरट्यात प्रेमाची गरज होती आणि इथे त्याचाच तुटवडा होता. त्या रुक्ष अलिप्त वातावरणात तिला तिचं स्थानच सापडत नव्हतं. वाट हरवलेल्या पाखरासारखी तिची स्थिती झाली. मन सैरभैर झालं. अशा वेळी हटकून तिला आठवण व्हायची ती उमा आणि परेशची. त्या दिवशी भर उन्हाची ती त्यांच्याकडे पोहोचली तेव्हा परेश एकटाच घरात होता. इतक्या वर्षांच्या ओळखीमुळे त्यांच्या नात्यात सहजपणा होताच. तिच्या चेहऱ्यावरनं परेशनी तिची अस्वस्थता ओळखली. काय झालंय रेश्मा? तिने आपली कोंडी त्याला सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी सगळं ऐकून घेतलं. शेवटी ती म्हणाली, परेश, मी घरात सर्वतोपरी प्रयत्न करते, होईल तितकी काटकसर करते, पण दात कोरून पोट थोडंच भरता येतं. आता काय करावं काही सुचत नाही आहे रे. रेश्मा, आज बोलतोच आहोत तर मलाही तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तू घर कसं सांभाळतेस त्याचं मला नेहमीच कौतुक वाटतंय. आमच्याकडे असं काही नाही. उमाचा घरकामाकडे मुळी कलच नाही. घरात तिचं फारसं लक्षच नसतं. स्वयंपाकघरात, कोठीत, कुठेही हात घालाल तिथे जळमट. एकदा मी तिला म्हटलं जरा रेश्माकडे बघ, तर ती खूप बिथरली. मग काही मी तो विषय वाढवला नाही. रेश्माला ही माहिती नवीन होती. परेश पुढे म्हणाला, अगं, उमाच्या स्वभावात एक सुप्त असूया आहे. कुठल्याही बाईची स्तुती केलेली तिला रुचत नाही. स्वतःभोवती जग फिरवायची तिची खोड जुनी आहे आणि तिच्या देखणेपणामुळे तिला ते शक्यही झालंय. विषयानं वेगळंच वळण घेतलं होतं, पण रेश्मा ऐकत राहिली. फार दिवसांनी पहिल्यांदाच परेश मोकळेपणानं बोलत होता. आता बोलतोच आहे तर तुला सगळं सांगूनच टाकतो. कॉलेजच्या वेळेस मलाही तू आवडत होतीस. माझ्या भावना, मी माझ्या नजरेत, वागण्यात काहीतरी हेरलेलं असणार. एक दिवस कॅन्टीनला चहा घेता घेता तो मला सहज बोलता बोलता म्हणाला की परेश, मला रेश्मा खूप आवडते, मी तिच्याशी लग्न करणार आहे. आपल्या सगळ्यात जवळच्या मित्रांना असं म्हटल्यावर मला बोलण्यासारखं काही उरलं नाही ना. मी तुझा विचार मनातनं काढून टाकला. पण परेश, अरे कधीतरी मला याच्यातलं तू काही सांगायला हवं होतंस. या बाबतीत माझी स्वतःची काही मतं असतील असं नाही वाटलं तुला? हां, कदाचित सांगायला हवं होतं, पण आता खूप उशीर झालाय. तू वेदची बायको आहेस, मी उमाचा नवरा. तशी ती मला आवडत होती. दोन्ही कुटुंबांची ओळख होती, आर्थिक परिस्थिती चांगली होती, म्हणून तर तुमच्या लग्नाच्या आधी आम्ही लग्न करून मोकळेही झालो. रेश्माला काय बोलावं सुचेना. परेश मग समजुतीच्या सुरात म्हणाला, हे बघ, आता यालाही बरीच वर्ष लोटली आहेत. इतिहास उगाळण्यात अर्थ नाही आहे. आपल्या दोघांनाही मुलं आहेत. आपले मार्ग ठरून गेलेत. या गोष्टीची वाच्यता मी परत करणार नाही. नदी उलट वाहत नाही. आयुष्य असंच पुढे जाईल. मी हे जे बाकीचं बोललो ना ते विसरून जा. मी तुला आजही माझी चांगली मैत्रीण मानतो. तू दुःखी असावंस असं मला वाटत नाही. माझ्या काही ठिकाणी ओळखी आहेत, मी शब्द टाकून बघतो. तुझं इंग्रजी उत्तम आहे, तुझ्यात कल्पकता आहे. जाहिरात व्यवसायात तुला काम करायला आवडेल का? अरे पण लाईन अगदीच वेगळी होते. काही हरकत नाही ग. निदान घराबाहेर पडशील, 4 पैसे हातात येतील, शिवाय मनाला विरंगुळा होईल, डोक्याला डोके आपटणार नाहीत.
तो म्हणत होता ते सगळं खरं होतं. तिलाही ते पटलं. काही दिवसातच त्याच्या ओळखीनं एका जाहिरात कंपनीत तिला नोकरी मिळाली. तिने मन लावून काम करायला सुरुवात केली. तिचं इंग्रजीवर प्रभुत्व होतं. कॉपी रायटिंगपासून सुरुवात करून हळूहळू आपल्या कामाच्या आणि क्षमतेच्या बळावर ती वरच्या हुद्द्याला पोहोचली. चांगले चांगले अकाउंट जेव्हा ते मिळवून आणायला लागली तेव्हा साहजिकच तिच्या कामाचा बोलबाला व्हायला लागला. 4 लोक तिच्याबद्दल आदरानं बोलायला लागले. येणाऱ्या पगारातून काही पैसे शिल्लक टाकून उरलेले सगळे ती घरात खर्च करत होती. घरचं, मुलीचं होईल तितकं करत होती. तरीही दुसरीकडे कामाच्या विश्वात तिची एक स्वतंत्र प्रतिमा, स्वतंत्र जग तयार होत होतं. कामानिमित्त तिला पार्ट्यांना जावं लागे. ती आग्रहानं वेदला बरोबर नेत असे. त्याच्याही ओळखी होतील, त्याच्या धंद्याला त्या ओळखींचा फायदा होईल हा हेतू तिच्या मनात होता. पण झालं वेगळंच. वेदमध्ये कुठल्याही गोष्टीला धरून चिकाटीनं कष्ट करून पुढे जायची कुवत नव्हती. एक प्रकारची बेफिकिरी त्याच्या वागण्यातनं दिसत असे. पार्टीत सर्वांसमोर तर रेश्माविषयी टवाळीनं बोले. अहो, रेश्मा म्हणजे काय विचारताय? यशस्वी, पुढारलेली. बाकी बायकांनाच असल्या गोष्टी जमणार. पुरुषांना भुरळ पाडून अकाउंट्स खिशात त्याच तर घालू शकतात ना. आम्ही काय आपली श्रमजीवी माणसं, किस झाड की पत्ती. भोवतालचे लोक न ऐकल्यासारखं करत किंवा काहीतरी सबब काढून दुसरीकडे वळत. रेश्माला मेल्याहून मेल्यासारखं वाटे. तसं पाहिलं तर तिने नावं ठेवायला कुठे जागा ठेवलेली नव्हती. मुलीचं ती सगळं करी, सासू सासऱ्यांचं बघे. पण जसजशी नोकरीत तिची प्रगती व्हायला लागली तसा वेद तिला टाळायला लागला. समोर दिसली तर तेढ्यात बोलायला लागला. सुरुवातीला तिने त्याला समजवायचं, जुळवून घ्यायचं प्रयत्न केले, पण तिला नाही यश आलं त्यात. वेद आणि तिच्यामधलं अंतर वाढतच गेलं. मध्ये एक दिवस परेश कामानिमित्त ऑफिसवर आला असताना तिला भेटून कॉफी पिऊन गेला होता. ते सोडलं तर त्या चौघांच्या भेटी अलीकडे रोडावल्या होत्या. काही दिवसांनी एका क्लायंटकडे जाऊन येताना रेश्माच्या लक्षात आलं की उमा परेशचं घर वाटेतच आहे. तिने जेवणाची सुट्टी घेतली नव्हती. सहज म्हणून ती त्यांच्याकडे डोकावली. परेश परत एकटा, उमा किती पार्टीला. ती जायला परत फिरली तसा परेश म्हणाला, अगं तू जरा थांबून जा ना, येईल एवढ्यात ती. उमाला रेश्मा खूप दिवसात भेटली नव्हती म्हणून रेश्मा थांबली. काही वेळ शांततेत गेला. परेशनं दुपारच्या रागाची कॅसेट लावली, तिला कोल्ड्रिंक दिलं. रेश्माही थकली होती. जरा आरामात बसून डोकं मागे टेकून तिने डोळे मिटले आणि डोळे उघडले तर परेश समोर उभा तिच्याकडे बघत. काय पाहतोयस? हेच. किती बदलली आहेस तू. कुठे त्या दिवशीची सशासारखी बावरलेली तू आणि कुठे आजची ही रेश्मा. सबंध आयुष्याला समर्थपणे पेलून उभे असलेली. कमालीचं अंतर वाटतंय आणि तुझं कौतुकही वाटतंय. अरे त्यात काही विशेष नाही आहे. आयुष्यच शिकवतं आपल्याला उभं राहायला. उभं राहायचं का कोलमडायचं ते आपलं आपल्याला ठरवायचं असतं. मला कोलमडणं नाही आवडत. आयुष्यात पुरेसे कष्ट केले तर सरशी आपली होईल असं वाटलं म्हणून उभी राहिले, इतकंच. इतकं सहजासहजी ते होत नाही रेश्मा. मला माहिती आहे सगळं. वेदनं हवा तसा पाठिंबा दिला नाही हेही मला माहिती आहे. आयुष्य हे ओंडक्यासारखं आहे. नदीत वाहताना काही काळ काही ओंडके जवळ येतात, पुन्हा दूर जातात. तसंच आपल्या सगळ्यांचं आहे. असो, तुझ्यातली शक्ती बघून बरं वाटतं. उमा काही आलेली नाही आहे. मला निघायला लागेल. कशी आहे ती? बरेच दिवसात निवांत भेट नाही. आमचं तर लाऊड मॅरेज आता सगळ्यांच्या परिचयाचं आहे. अलीकडे तिचं विश्व तिने वेगळं बांधून घेतलं आहे.
त्यात सगळ्यात आधी स्थान आहे ते बाहेरच्या गोष्टींना. किटी पार्टीज, प्रदर्शनं, सार्वजनिक कार्यक्रम, शॉपिंग, मैत्रिणी. मी तर आता म्हणतो की या सगळ्यामुळे भांडणाला तरी वेळ राहिला नाही ना, मग छान आहे. यावर काही न बोलता रेश्मानं चपला घातल्या. बाहेर पडताना गेटमध्ये उमाची गाठ पडली. रेश्मा म्हणाली, आता पळते ग उमा, परत ऑफिस गाठायचं आहे. उमा काहीच बोलली नाही. फक्त तिने थंड नजरेनं एकवार रेश्माकडे बघितलं. ऑफिसला पोचायच्या गडबडीत रेश्मानं फारसं लक्ष नाही दिलं. खूप जुन्या मैत्रीत काही गोष्टी अध्यारूत धरता येतात असं ती समजली. दिवस जात राहिले. रेश्माच्या लेकीला आर्किटेक्चरच्या उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली आणि ती दूर निघून गेली. लांब असली तरी दोघी मायलेकी एकमेकींच्या सतत संपर्कात असत. एका जबाबदारीतून मुक्त झाल्याचा फायदा घेऊन फावल्या वेळेत रेश्मानं जनता अदालतमध्ये काम करणं चालू केलं. बायकांवर येणारे निरनिराळे भीषण प्रसंग बघून ऐकून तिला आपल्या अर्धवट संसाराचं दुःख हलकं वाटायला लागलं. कधी कधी तिला लहानपणी पाहिलेल्या मुलांसाठीच्या असलेल्या रशियन पुस्तकाची आठवण येई. त्यातल्या एका गोष्टीत एक गाडी होती ज्याला निरनिराळ्या आकाराची चाकं होती. तिला वाटे एका चाकाचा दुसऱ्या चाकाशी ताळमेळ जुळलाच नाही म्हणून गाडी रखडली. मध्यंतरी तिला नवीन नोकरी चालून आली. खूप आकर्षक पगार आणि इतर सुविधा, शिवाय राहायला जागा. तिचं मन द्विधा झालं. वेदला विचारून फायदा नव्हता, उगाच वाकड्यात शिरला असता, म्हणून मग परेशला फोन केला. संध्याकाळी कामानंतर परस्पर ती तिकडे गेली. नवीन नोकरीच्या ऑफरबद्दल परेशला सगळं सांगितलं. परेश विचार करून म्हणाला, हे बघ, नाही म्हणायचं कारण नाही आहे रेश्मा, सर्व दृष्टीनं चांगली वाटते ही नोकरी, तुझ्या कर्तृत्वाचं चीज होईल, घेऊन टाक. जागेचं नको म्हणून सांगते, सध्या आईदादांचं घर आहेच. हे बघ, उगाच जागा सोडू नकोस, कुलूप घालून ठेव ना, कधी स्वस्त राहावंसं वाटलं तर उपयोगी पडेल. हां, हेही खरंच, हा मुद्दा लक्षात आला नव्हता. आता मी निघते. अगं थांब, उमा आत आहे, तिला सांगतो. उमा आत आहे? कमाल आहे, बाहेर का नाही आली ती? परेश काहीच बोलला नाही. रेश्मानीच तिला हाक मारली. उमा बाहेर आली. तिरसटलेल्या नजरेनं तिने रेश्माकडे बघितलं. रेश्मा म्हणाली, अगं कमाल आहे उमा, बाहेर का नाही आलीस? का? तुमचे खास सल्लागार आहेत ना इथे, मग माझी काय गरज? अगं उमा, असं काय म्हणतेयस? आधीची नोकरी मिळवायला त्यांनी मदत केली म्हणून त्याच्याशी मी बोलत होते. मला काय माहिती की तू घरात आहेस. इतक्या वर्षांनंतर इतकाही मोकळेपणा नाही आहे का आपल्यात? हो ना, मी कुठे नोकरी केली आहे? तेव्हा मी तुला कसं पढवणार, काय कर आणि काय नको ते? अक्कल मिळवायच्या वेळेला आम्ही चाळणी घेऊन गेलो होतो ना. पण निदान कोणाच्या गैरहजेरीत आम्ही त्यांच्या नवऱ्याला भेटत नाही. अगं काय बोलतेस उमा तू? किती जुनी मैत्री आहे आपली, आज असं काय मनात येतंय तुझ्या? रेश्मा, जाऊ दे, तिच्याकडे फार लक्ष देऊ नकोस. मगाच वाजलंय आमचं म्हणून रागात आहे ती. वड्याचं तेल वांग्यावर. आणि उमा, तू गप्प बस, आपल्या जंजाळात हिला ओढू नकोस. हो ना, आता ती बिचारी, मी कोण? खूप समजून आहे मी सगळं परेश. फटकन वळून उमा आत निघून गेली. रेश्मा केविलवाणी. आय एम सॉरी परेश, मला कल्पनाच आली नाही की माझ्यामुळे असा काही प्रसंग ओढवेल. मी तिची माफी मागते, तिला समजावून सांगते. काही उपयोग होणार नाही रेश्मा. काही लोकांना खोडच असते, आपल्या आयुष्यात जे चुकतं त्याचं खापर दुसऱ्यावर फोडत राहायची. म्हणजे पायाखाली काय जळतंय ते बघायला नको. बोलून मोकळं झालं की खोला शिरायची, सत्य शोधायची जबाबदारी उरत नाही. बडबड करण्यापलीकडे काही करावं लागत नाही. नको घेऊस मनावर, मला हे सवयीचं झालं आहे, मी घेईन सांभाळून. शिरस्ता म्हणून त्या दिवशी रात्रीच्या जेवणाच्या वेळी तिने घरच्या तिघांना आपला निर्णय सांगितला.
लेकीशी ती आधीच बोलली होती. तिने नोकरी बदलली, यथावकाश ती तिथे रुळली. 1-2 महिने झाले असतील. एका रविवारी जनता अदालतचं काम संपवून ती आपल्याच तंद्रीत घरी आली. सासू सासरे बाहेर गेले होते. वेद आत आला. तिने स्वतःसाठी चहा केला. वेद होता म्हणून त्याच्याही पुढे कप ठेवला आणि ती दिवाणखान्यातच त्याच्या समोर बसली. असे प्रसंग अलीकडे कमीच येत. मनानं आणि शरीरानंही ते केव्हाच दूर गेलेले होते. त्यांच्यातल्या सन्नाट्यात आता कोणताच सूर नव्हता. रेश्मा आपणहून बोलणंच काढत नसे, कारण वेदच्या बदललेल्या स्वभावानुसार तो कुठून कुठे पोचेल याचा नेम नसे. त्यापेक्षा गप्प राहणं परवडलं. ती स्वस्थ चहा पित होती. वेद सहज बोलल्यासारखा म्हणाला, मग काय म्हणते जनता अदालत? रेश्माला आश्चर्य वाटलं. एरवी तो तिच्या कामाची कधी दखलही घेत नसे. आज काय हुक्की आली? तिला वाकड्यात शिरायचं नव्हतं. ती म्हणाली, निघाल्या काही केसेस निकालात. कधी चांगलं घडतं, कधी वाईट. कधी नवरा बायकोची, कधी इतर कुटुंबियांची समजूत घालून त्यांना एकत्र आणू शकतो, तर कधी नाही. फार टोकाची केस असेल, व्हायलन्स असेल, तर फार काळजीपूर्वक पावलं उचलायला लागतात. समजा एखाद्या बाईनं नवऱ्याशी प्रतारणा केली असेल तर काय करता? त्याच्या बोलण्याचा रोख न समजून रेश्मा म्हणाली, खरं तर बऱ्याच वेळा नवऱ्यानी दुसरी बाई ठेवायचे प्रसंग येतात. काही वेळा नवरा संशयी असतो. बाई कामानिमित्त घराबाहेर जात असली तर तिच्या चालचलनावर संशय घेतो, पाळत ठेवतो. मग असा विश्वासाला गेलेला तडा परत जुळवायला कठीण जातो. शक्यतो कुटुंब एकसंध ठेवायचा प्रयत्न आम्ही जनता अदालतमध्ये करतो. अरे नवरे काय मूर्ख असतात का उगाच संशय घ्यायला? अर्थात कोणी ते बोलून दाखवतात, कोणी नाही. म्हणजे मी समजले नाही. का समजून घ्यायचंच नाही? काय म्हणायचंय तुला वेद? मांजर डोळे मिटून दूध पितं, त्याला वाटतं जगाला दिसतच नाही. रेश्माला या त्याच्या डाव उलटवायच्या स्वभावाची सवय झाली होती. प्रसंग हाताबाहेर न जाऊ देण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे न चिडता, न घाबरता, थंडपणे उत्तर देऊन बाजूला होणं. तिने याविषयी विचार केला होता. तिच्या लक्षात आलं होतं की त्याच्या मनात खोलवर कुठेतरी स्त्री जातीविषयी राग आणि द्वेष दडलेला आहे. कुठलं तरी विकृत स्वरूप घेऊन तो अचानक बाहेर पडतो. त्याच्या क्रौर्यानं ती नामोहरम झाली की त्याला विजयाचं समाधान मिळतं. आधीच्या काळात त्याच्या अशा बोलण्यानं तिचे दिवसच्या दिवस गोठून जात. आता ती त्या सुप्त हल्ल्यांना तोंड देऊन सही सलामत सुटण्याची कला शिकलेली होती. सावध होत तिने शांतपणे म्हटलं, उगाच गुळमुळीत शब्द वापरू नकोस, सरळ काय म्हणायचंय ना ते म्हण. तुला काय वाटतंय? तुझं परेशी काय चाललंय हे मला माहिती नाही. काय चाललंय? उमाचा मला फोन आला होता. काय म्हणाली ती? ती काही म्हणण्याचा प्रश्नच नाही ना. तू तिच्या अपरोक्ष परेशला भेटतेस, वेळी अवेळी त्यांच्या घरी असतेस. कोणी सांगावं? उमा घरी नाही या संधीचा फायदा घेऊन शिरली असशील त्याच्या कुशीत. तडा खोलवर गेला. काही मिनिटं तशीच शांततेत गेली. वेद विजयाच्या अपेक्षेत. गहेरी जखम झालेलं जनावर कसं तडफडतं ते पाहायला उत्सुक. रेश्मा शांतपणे म्हणाली, हे बघ वेद, मी परेश बरोबर झोपले अशी तू तुझ्या मनाची समजूत करून घेतली असलीस तर माझ्या कुठल्याही म्हणण्यानं त्या वाटण्यात फरक पडणार नाही आहे. याबाबत काहीही सफाई द्यावी असं मला वाटत नाही. ती उठून निघून गेली. आपल्या खोलीत जाऊन पुस्तक डोळ्यासमोर धरून पलंगावर पडून राहिली. किती वेळ गेला याचं मोजमाप करण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. पुस्तकातला एकही शब्द मेंदूपर्यंत पोचला नाही.
एका निर्णायक क्षणी तिच्या मनाचा निर्धार झाला. तिने हातातलं पुस्तक खाली ठेवलं. क्षणभर डोळे मिटले. आहे ती परिस्थिती बदलणार नव्हती. तिच्या भात्यातले सर्व तीर संपलेले होते. मेलेल्या नात्याच्या त्या विश्वात जागण्याचा कमालीचा थकवा तिच्यात दाटून आला. आठवणींच्या प्रदेशात खोलवर डोकावून पाहिलं. तिथेही वाचवण्यासारखं काही सापडलं नाही. जाणवली ती फक्त त्यांच्या नात्यातली स्मशान शांतता, ज्यात त्या नात्याच्या पुनरुज्जीवनाचे पडघम नव्हतेच. जीवन बदलणारे क्षण आवाज न करता येतात. वरती पंखा फिरत होता. पुस्तकाची पानं वाऱ्यावर नुसतीच फडफडत होती. काही न बोलता तिने आपलं सामान 2 सुटकेसमध्ये भरलं. टॅक्सी करून ती कंपनीनं दिलेल्या फ्लॅटवर गेली. बॉसच्या घरी फोन करून काही दिवसांची रजा मागितली. त्यानंतर फोन करून प्रथम वेदशी, नंतर सासूबाईंशी बोलली. फार थकली आहे मी. काही दिवस इथेच राहीन. तूर्त तरी मला कोणाशीच काहीही बोलायचं नाही आहे. तिने फोन खाली ठेवला. याला काही महिने झाले. वेदचे आलेले कॉल्स घेतले होते. तो तणतणायला लागला की फोन ठेवून दिला होता. सासूबाईंचाही फोन एकदा आला होता, पण तिच्यापर्यंत त्यांचा आवाज पोचलाच नव्हता. मनात होती ती एक बधीर निशब्द पोकळी, महापुरानंतरच्या धुपलेल्या नदी किनाऱ्यासारखी. त्या गाळामध्ये काही शोधण्याचा प्रयत्न ती सध्या करणार नव्हती. कामात मन बुडत होतं. जनता अदालतचं कामही चालू होतं. हिंद परित्यक्ता केंद्राचा कार्यक्रम आधीच ठरला होता. त्यासाठी भाषण तिने लिहून संपवलं. टोपण लावून पेन खाली ठेवलं. हात वर उचलून रेलून खुर्चीत ती मागे टेकली. भोवतालची शांतता तिला येऊन भिडली. तिच्या रोमारोमात ती भिनायला लागली. एक लढा संपला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात ज्योती कानेटकर लिखित संस्कृती ही कथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा आपल्या सर्व कथाप्रेमी मित्रमैत्रिणीत, मित्रपरिवारात, सोशल मीडियावर शेअर करायलाही काही हरकत नाही. आणि हो, माझ्या वतीनं तुमच्या सगळ्या मित्रपरिवाराला दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र नक्की करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय, या फोटोला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करता येतं हे ध्यानात घ्या. भेटत राहूयात अशाच उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.